वसई न्यायालयातील सरकारी वकील भूपेश पुरंदरे यांना लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही अटक केलेली आहे आणि 25,000ची लाच देताना ही अटक करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये तक्रारदार आहे नीलम एन पांचाळ, या मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट आहेत आणि यांनी तक्रार दिली होती की एक रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी सोडवण्यासाठी एक सरकारी वकिलाचा जो से लागतो तो से देण्यासाठी त्यांनी 25,000ची लाच मागितली होती। परंतु छोट्याशा कामासाठी जर एवढे मोठे लाच का द्यायची हा प्रश्न तक्रारदाराला पडला। त्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर यांनी सापळा रचला आणि आज सकाळी जे आहे की भूपेश पुरंदरे यांना त्याच्या केबिनमधून 25,000 रुपये घेताना रंगेहात पकडलेला आहे। त्यामुळे एकंदरच वसई आपण पाहिलं की अँटी करप्शनच्या छापे हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। मागील महिनाभरापूर्वी वसईचे नायब जे तहसीलदार आहेत त्यांना देखील अशा प्रकारे सापळा रचून अटक करण्यात आली होती। आणि एक सरकारी वकील म्हणजे एकीकडे सरकारी वकिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आणि सरकारी वकिलांना म्हणजे पळसई तालुक्यात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे की सरकारी वकील जो आहे लाच घेताना पकडला जातो। त्यामुळे आज रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आता लवकरच त्यांना न्यायालयात देखील हजर करण्यात येणार आहे। आता न्यायालय त्यांना काय पुढची सुनावणी देते ते देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे एकंदर प्रकरणामध्ये पूर्ण प्रकरणात वकिलांची प्रतिमा कुठेतरी मलिन होत चाललेली असं दिसतंय। त्यामुळे सरकारी वकील भूपेश पुरंदरे यांच्यावर आता न्यायालय पुढची काय कारवाई करते ते देखील पाहावं लागेल। HP साठी प्रवीण नलावडे, वसई।